गॅसची टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता एक सकारात्मक बातमी आहे। अखात युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। सिलेंडर मिळत नसल्यानं जनता बेजार झालेली आहे। ही स्थिती असताना पुण्यात शास्त्रज्ञांनी LPGला पर्याय शोधलाय। हे स्वदेशी इंधन काय आहे, शास्त्रज्ञांनी काय माहिती दिली आहे, पाहूयात एक रिपोर्ट। गॅस जो आहे तो डायमिथिल इथरचा जो आहे तो बनवण्यात आलाय। ज्या ठिकाणी तो भरण्यात आलाय आणि तिथून या आपल्या जी शेगडी आहे ते शेगडीवरती ठेवल्यानंतर जे नॉर्मल LPG जसा चालतो तसाच हा गॅस ही आहे तो वापरता जो आहे तो येणार आहे। एकूणच आपण पाहतो की गेले वर्षभर सगळं या NCL मधले सगळे शास्त्रज्ञ जे आहेत ते बनवत होते आणि त्याचा यशस्वी प्लांट जो आहे तो खरं तर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच आपण पाहिलं तर नागरिकांपर्यंत पण पोहोचणार आहे। त्यामुळं हे सगळा सध्या तरी या पुण्यातल्या NCLच्या DMEच्या पायलट प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये खरं तर त्याचे यशस्वी चाचणी झालेल्या आहेत। डायमिथिल इथर आपल्याला कसं उपयोगी पडणार आहे ते पाहूया। देशातच LPGला पर्याय असणारे DME तयार होणार। 2004 पासून संशोधनानंतर ते विकसित केले। DME इंधन स्वतंत्रपणे LPG मध्ये मिसळून स्वयंपाक आणि वाहनांसाठी वापरता येणार आहे। LPGच्या तुलनेत 1.5 पट अधिक ऊर्जा देणारे हे प्रभावी इंधन आहे। पुण्यातल्या पिरुंगुटमध्ये दिवसाला 250 किलो क्षमतेचा प्रायोगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे। वर्षाला 2.1 कोटी मेट्रिक टन LPGची आयात कमी करण्यासाठी मदत होणार आहे। जैव इंधनापासून मिथेनॉल तयार करून त्यावर पुढे रासायनिक प्रक्रियेतून DME मिळतं। या रासायनिक प्रक्रियेसाठीचा विशेष घटक NCL मध्ये विकसित करण्यात आला। त्यानंतर NCL मध्ये 12 किलोग्रॅम प्रतिदिन उत्पादन प्रायोगिक तत्वावर करण्यात आलं। आता हे तंत्रज्ञान उद्योगाला हस्तांतरित करून व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन शक्य होणार आहे। NCLच्या संचालकांनी साम टीव्हीला काय माहिती दिली पाहूया। भारताच्या स्केलला जे प्रोडक्शन करायचं आहे आपल्याला ते साधारण 1,500 टन पर डे ही मिनिमम क्वांटिटी आहे। 1,500 टन पर डे, त्यामुळे आत्ता 250 किलो पर डे इथून 1,500 टन पर डे इथे जायला मधली एक मजल गाठायला लागते, ती आहे 2.5 टन पर डेची। तर आता हा प्लॅन सुरू झाला की आम्ही पुढचा डिझाईन आमचं झालेलं आहे ऑलरेडी। भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सर्व क्षेत्रात होतोय। आता NCL शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून LPGवर पर्याय शोधून काढला असला तरी तो सामान्यांपर्यंत कधी पोहोचणार आणि तो त्यांना परवडणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। सचिन जाधव, साम टीव्ही, पुणे।